उद्या रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यभर विविध कार्यक्रम पार देखील पडणार आहेत। मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरातही एक पणती रामासाठी या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तिथे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आहेत, जाणून घेऊयात त्यांच्याकडून। सुशांत, खरं तर दिवाळीसारखा माहोल असावा असं पंतप्रधानांनी आधीच सांगितलेलं आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता देखील राममय भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच निमित्तानं खास शिवाजी पार्क या ठिकाणी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे तयारी सुरू आहे तिथे? नक्कीच विशाल, जर बघितलं असेल तर आपण मुंबईमध्ये देखील भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी महाआरती सुरू आहे। तर शिवाजी पार्क येथे आपण जर बघितलं असेल तर एक पंथी रामासाठी या उपक्रमांतर्गत इथे कार्यक्रम घेतला गेला आहे आणि सगळे बच्चे कंपनी जी आहे ती वानर सेनेच्या वेशात असतील, काही जण रामाच्या वेशात असतील, काही जण हनुमानाच्या वेशात असतील, ते आलेले आहेत आणि आपल्यासोबत काही महिला आहेत, काही पुरुष आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, आजच्या भावना नेमक्या काय आहेत? इतक्या वर्षाची आता प्रतीक्षा संपते, काय भावना? म्हणजे खूप खूप आनंद आहे। ही या मुलांनी, आम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून, पालकांनी सुद्धा मिळून एवढे दिवस जे आम्ही मेहनत घेतली आणि एवढे दिवस जे आम्ही प्रॅक्टिस केलं, सगळं जे एकत्र मिळून आलं आणि खरं म्हणजे 10-15 हजाराची पब्लिक बघून आमची जी मेहनत आहे ती ॲक्च्युली सार्थक झाली। आम्हाला खूप आनंद झाला, त्या मुलांना सुद्धा आनंद झाला आणि खरं म्हणजे रामायण हे मुलांना सुद्धा कळलं, हा सगळ्यात मोठा हेतू। रामायण मुलांना कळलं असं अशी भावना व्यक्त केली, कारण याआधी रामायण पठण करण्यात आलं आणि त्यानंतर दिवे लावण्यात आले, पणत्या लावण्यात आले। आपल्यासोबत आणखी महिला आहेत, काही भावना काय आहेत? खऱ्या अर्थाने आज आनंद सोहळा खूप छान वाटतंय। उद्या जो आपल्या देशासाठी अविस्मरणीय क्षण आहे, त्याच्यासाठी आमच्याकडून, आमच्या मुलांकडून एक छोटंसं योगदान आहे। हा क्षण पुढे आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहणार आहे। हा ऐतिहासिक क्षण आहे असं म्हणू शकतो। प्रत्येकाच्या लक्षात राहावा यासाठी शिवाजी पार्क मध्ये हे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि एक पणती रामासाठी हा विशेष उपक्रम राबवला जातोय। धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।